सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिःसरण प्रकल्प पांढरा हत्ती ठरलाय. या प्रकल्पातून ठाणे महापालिकेला ₹1 उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. पालिकेचं दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या करोडो पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. ठाणे पूर्वेत कन्हैयानगरलगत ठाणे महापालिकेनं PPP तत्वावर मलनिःसरण प्रकल्प उभारला असून 2021 साली संबंधित कंत्राटदार AK इलेक्ट्रिकल्स या कंपनीनं प्रकल्पाचं काम सुरू केलं. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणं अपेक्षित असताना त्यासाठी 2025 साल उजाडलं. विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून 120 MLD पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त 5 MLD शुद्ध पाणी तयार करण्यात आले. सांडपाण्याचं शास्त्रोक्त विल्हेवाट लावणं आणि तयार होणारं शुद्ध पाणी विकून पालिकेला उत्पन्न मिळावं असा उद्देश हा प्रकल्प उभारण्यामागे होता. मात्र आज तागायत अपेक्षित पाणी निर्मिती झालेलीच नाही आहे. शिवाय पाणी विक्री झाली नाही. उलट पालिकेलाच दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. ही ठाणेकरांच्या करोडो पैशाची लूट असल्याचा आरोप संजय केळकर यांनी केला आहे. याबाबत बोलताना केळकर म्हणाले की या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि अनियमितता असून पालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष झालंय. या प्रकरणी केंद्र सरकारनं 90 कोटींचा दंडही ठोठावलाय. तर घेतलेल्या कर्जावर 9 कोटी एवढं व्याज भरण्यासाठी कंत्राटदार कंपनी टाळाटाळ करत असून कंत्राटदार आणि पालिका एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करते. 120 MLD क्षमतेच्या प्रकल्पातून फक्त 5 MLD पाणी शुद्ध होत असल्यानं कंत्राटदारांच्या क्षमतेवरच संशय निर्माण होतोय. शिवाय प्रक्रियेतून निर्माण होणारा गाळ जवळच्या नाल्यात आणि कांदळवनात टाकला जातोय. परिणामी ठाणेकरवाडी इत्यादी परिसरात पावसाळ्यात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान होत असेल तर कांदळवनही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पातून तयार होणारं शुद्ध पाणी बांधकाम, उद्यानं, MIDC, कारखाने इत्यादींना पुरवून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणं अपेक्षित आहे. मात्र या उद्देशाला हरताळ फासण्यात आलाय. विशेष म्हणजे या संशयास्पद कंत्राटदार कंपनीला 1 नव्हे तर 8 प्रकल्पांची कामं देण्यात आली आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारात अनेक हात गुंतले असल्याचा आरोप करत केळकर यांनी आम्ही चौकीदार असून यापुढेही चौकीदाराची भूमिका बजावत राहू असं स्पष्ट केलं आहे.